नमस्कार मित्रांनो, मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका टेक्निकल टूलबद्दल जाणून घेणार आहोत. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, मार्केट कधीही सरळ रेषेत चालत नाही. ते नेहमी वर जाते किंवा मग खाली येते, म्हणजेच रिट्रेसमेंट घेते, मग पुन्हा वर जाते आणि ह्याच रिट्रेसमेंटचं प्रेडिक्शन करण्यासाठी ट्रेडर्स वापरतात फिबोनाची रिट्रेसमेंट टूल. आज आपण समजून घेणार आहोत फिबोनाची म्हणजे नक्की काय, त्याचा मार्केटशी काय संबंध आहे आणि ट्रेडर्स याला इतकं महत्त्व का देतात. फिबोनाची रिट्रेसमेंट टूलचा वापर करून रिट्रेसमेंट लेव्हल कसे काढायचे, तर चला मग सुरू करूया. फिबोनाची म्हणजे काय? फिबोनाची हा एक इटालियन मॅथेमॅटिशियन होता, लिओनार्डो ऑफ पिसा, ज्याला फिबोनाची म्हणून ओळखलं जातं. त्याने 12व्या शतकात एक नंबर सिक्वेन्स जगासमोर आणला. ही सिक्वेन्स अशी आहे: 0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21 आणि 34. प्रत्येक नंबर हा मागच्या दोन नंबरची बेरीज असतो. उदाहरणार्थ 2 बरोबर 1 अधिक 1, 3 बरोबर 2 अधिक 1, 5 बरोबर 3 अधिक 2 आणि पुढे असंच चालू राहतं. पण याची जादू काय आहे माहीत आहे का? जर तुम्ही या नंबर्स मधील रेशिओ काढले, तर एका नंबरला पुढच्या नंबरने डिवाइड केलं तर रेशिओ येतो 0.618 म्हणजेच 61.8. आणि हेच रेशिओ नंतर ट्रेडिंग मध्ये वापरले जातात, ज्यांना आपण फिबोनाची रिट्रेसमेंट लेव्हल्स म्हणतो. फिबोनाची लेव्हल्स मार्केटमध्ये काम का करतात? आता प्रश्न पडतो, गणिताने काढलेले हे रेशिओ मार्केटमध्ये कसे चालतात? तर त्याचं कारण आहे नेचर आणि ह्यूमन सायकॉलॉजी. फिबोनाची रेशिओ म्हणजेच गोल्डन रेशिओ 1.618 ही युनिव्हर्समध्ये सगळीकडे दिसते. जसे की फुलांची पेटलची रचना, समुद्रातील शंखांची स्पायरल शेप, मानवी शरीराचे प्रोपोर्शन, सगळीकडे फिबोनाकीचा प्रभाव आहे. तर मार्केट म्हणजे काय? मार्केट म्हणजे लाखो लोकांच्या भावना, जिथं फिअर आणि ग्रीड असते आणि सोबतच सायकॉलॉजीचा नॅचरल पॅटर्न्स फॉलो करते. म्हणूनच प्राइस रिट्रेसमेंट हे बहुतेकदा फिबोनाची लेव्हल्स जवळ थांबतं, सपोर्ट घेतं किंवा रेजिस्टन्स घेतं आणि मग तिथूनच कंटिन्यू होतं. आता हे फिबोनाची रिट्रेसमेंट लावायचं कसं आणि यावरून प्राइस लेव्हल कशा काढायच्या, चला हे बघूया. सगळ्यात पहिले ट्रेडिंग व्ह्यू साईट ओपन करा. ज्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा आपल्याला रिट्रेसमेंट लेव्हल काढायचा आहे, तो सोर्स सर्च करून ओपन करायचा. त्यानंतर त्या स्टॉकचा करंट हायेस्ट आणि लोएस्ट पॉईंट शोधायचा आणि बाजूच्या ऑप्शनमधून आपण फिबोनाची टूल सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर जर मार्केट अपट्रेंडमध्ये असेल तर फिबोनाची लोएस्ट पॉईंटपासून हायेस्ट पॉईंटपर्यंत लावायचा आणि जर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर हायेस्ट पॉईंटपासून लोएस्ट पॉईंटपर्यंत ड्रॉ करायचा. हे केल्यानंतर आपल्या समोर त्या फिबोनाची टूल्सवर काही नंबर्स दिसून येईल. हेच नंबर्स म्हणजे आपले रिट्रेसमेंट लेव्हल होय. आता जर मार्केट अपट्रेंडमध्ये असेल तर लोएस्ट पॉईंट पासून हायेस्ट पॉईंट पर्यंत फिबोनाची लावायचा. त्यानंतर जे खाली लेव्हल्स येतील, जसे 0.236, 0.382, 0.5 आणि 0.618 हे आपले मिळाले रिट्रेसमेंट लेव्हल. यामध्ये 0.5 ते 0.618 हा गोल्डन रेशिओ असतो. त्यामध्ये जर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन परफॉर्म झाली तर तिथून मार्केट रिट्रेस व्हायचे जास्त चान्सेस राहते. पण जर मार्केट या लेवलच्या ही खाली गेला तर मग तिथे रिट्रेसमेंटची वाट पाहू नये, मार्केट तिथून खाली जाऊ शकते. या लेवलवर आल्यावर जर मार्केटने पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन परफॉर्म केली, उदाहरणार्थ बुलिश हॅमर, एंगल्फिंग इत्यादी, तर तिथून आपला ट्रेड प्लॅन करू शकतो. हेच बेरिश साईडमध्ये सुद्धा अप्लाय होईल. तर मित्रांनो, हे झालं आजचं फिबोनाची रिट्रेसमेंट बद्दलची माहिती. हा अतिशय सोपा पण अतिशय उपयुक्त असा टूल आहे. यावर आपण अभ्यास करा, याला आपल्या ट्रेडिंगमध्ये अंमलात आणा. आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिक्षण आणि शिस्त हाच एकमेव मार्ग आहे. धन्यवाद.